नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर पोस्ट ऑफिस भरतीचा अपडेट आलेला आहे 5व्या मेरिट लिस्ट बद्दल. ठीक आहे, आणि जॉईन होण्यापूर्वी तुम्हाला कुठली काळजी घ्यायची आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. ज्यांचं अजून सिलेक्शन झालं नाही 4थ्या लिस्ट पर्यंत 5व्या लिस्ट मध्ये कोणाला संधी मिळू शकते. ठीक आहे, सर्वप्रथम आता सध्याची कंडिशन पाहता रिझल्टचं काय अपडेट आहे 5व्या लिस्टचं. तर 4थ्या लिस्टचं आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जी प्रोसेस आहे ती कंप्लीट झाली 1-2 दिवसापूर्वी मागे. म्हणजे काय, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस कंप्लीट झाल्याच्या नंतर पुढे साधारणपणे 7-8 दिवसाचा कालावधी कन्सिडर करून चला. म्हणजे पुढे 5वी मेरिट लिस्ट तुमची अगोदर येणार की नाही येणार हे कन्फ्युजन होतं, पण 100% येणार आहे. मग ती नेमकं कधी येणार लक्षात घ्या. आता आहे सध्या जून महिना चालू, आता जुलैच्या मित्रांनो फर्स्ट वीक किंवा हार्डली सेकंड वीकच्या फर्स्ट 1 किंवा 2 मंडे किंवा सोमवार किंवा मंगळवार पर्यंत येण्याची शक्यता आहे या कालावधीमध्ये, जुलैमध्ये. ठीक आहे, कारण आता तर काही लागू शकत नाही, खूप रेअर चान्स आहे. जरी लागली तर मी सर्वप्रथम तुम्हाला अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. ठीक आहे, म्हणून ज्यांचं 4थ्या पर्यंत सिलेक्शन झालं नाही त्यांनी निश्चित राहा, तुम्हाला आणखी 5वी आणि मे बी लागली तर 6वी पर्यंत त्या ठिकाणी चान्स असू शकतो. सो फक्त तुम्ही मला एकच सांगायचंय, तुमचं मागील लिस्टमध्ये म्हणजे कुठल्या 4थ्या लिस्टमध्ये किती टक्क्यावरून सिलेक्शन मिस झालं होतं, किंवा तुमच्या डिव्हिजनला जिथे तुम्ही फॉर्म भरलाय तिथे कट ऑफ किती लागला होता. आता तुम्ही पीडीएफ पाहिले असतील, त्याच्यावरून तुम्हाला अंदाज लागलेलाच असेल. त्याच्यामुळे त्या कट ऑफच्या अगेन्स्ट तुम्हाला किती टक्क्यावरून तुमचं सिलेक्शन मिस झालंय, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पुढे चान्स आहे का नाही, किंवा 5व्या किंवा 6व्याला तुमचं होऊ शकतं हे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल नक्कीच. त्यामुळे तुमचं पर्सेंटेज एकदा मला कमेंट करून सांगा, आणि तुम्ही कुठल्या डिव्हिजनला फॉर्म भरला होता ते सगळं सांगितलं तर बेस्ट राहील. ठीक आहे, सो हे होतं की 5व्या मेरिट लिस्ट बद्दलचं अपडेट. त्याच्यानंतर आता सगळ्यात महत्वाचं, तुमचं मेरिट लिस्ट लागलं, सिलेक्शनही झालं इव्हन, परंतु तुम्हाला अशा 4 ते 5 मोठ्या गोष्टी आहेत ज्या खूप इम्प्रुव्हमेंटने करायच्या आहेत जॉईन होण्यापूर्वी. मग पोस्ट ऑफिस भरतीमध्ये म्हणजे जीबीएस 2026 मध्ये जॉईन होण्यापूर्वी कुठल्या गोष्टी करायच्या, किंवा जॉईन होण्यासाठी कुठल्या गोष्टीचं प्रिपरेशन करावे लागेल. सो ते स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगणार आहे, म्हणून व्हिडिओ मला असं वाटतं शेवटपर्यंत पाहायला पाहिजे. नंबर 1चं सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स एकत्र ठेवा किंवा तयार ठेवा. तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमचा 10वीचा टीसी, तुमचं 10वीचं मार्कशीट, लिव्हिंग सर्टिफिकेट, वॉट एव्हर जे काय, तुमचा मेल आयडी, मोबाईल नंबर, ऍक्टिव्ह मोबाईल नंबर, त्याच्यानंतर डोमासाईल, नॅशनॅलिटी, आणखी तुमचं कास्ट सर्टिफिकेट, जेवढे काही डॉक्युमेंट्स आहेत तुमचे, भले ते तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला लागू न लागू. ठीक आहे, कुठले लागणार आहेत ते तुम्हाला वारंवार लिस्ट दिली, आणखी कोणाला माहित नसेल तर डॉक्युमेंट कमेंट करा, लिस्ट तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. ठीक आहे, हे सर्व गोष्टी तुम्ही रेडी ठेवायच्या, फाईल रेडी टू इट ठेवायची आहे. ठीक आहे, पहिला झाला जॉईनिंग पूर्वी ह्या गोष्टी काळजी करायची. दुसरं आहे सर्व माहिती जुळते आहे का पहा. आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताल आणि तुमचं नाव आधार कार्ड वरती वेगळे, मार्कशीट वरती वेगळे, किंवा तुमच्या वडिलांचं नाव आधार कार्ड वरती काहीतरी स्पेलिंग मिस्टेक किंवा काना मात्र वेगळं आहे. सो आणि तुमच्या मार्कशीट वरती वेगळं आहे, थोडंसं वेगळं आहे, नॉर्मल चेंज आहे. ठीक आहे, तर त्यावेळेस सुद्धा तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला प्रॉब्लेम येऊ शकतो. सो तुम्ही ते नाव मिळते जुळते आहे का ते पाहायचं आहे, आणि जर काही डाऊट असेल किंवा इश्यू असेल तर तुमचा प्रश्न मांडायचा आहे. त्याच्यावर 101% सोल्युशन मी तुम्हाला देईन मित्रांनो, नक्कीच. कारण की आपले 300 विद्यार्थी कमीत कमी प्लेस झालेले आहेत पोस्ट ऑफिस भरतीचे. सो तुम्हाला नक्कीच या ठिकाणी मदत करायला मला आवडेल. दुसरं आहे बँक खाते व मोबाईल नंबर ऍक्टिव्ह ठेवा. बँक खाते कशासाठी, ज्यावेळेस तुम्ही आता जॉईनिंग झाला त्यावेळेस तुमचं जॉईन होण्यासाठी सॅलरी क्रेडिट व्हायला पाहिजे ना, कारण की सॅलरी ही बँक अकाउंट मध्ये येणार आहे, इन हँड सॅलरी मिळणार नाही जीडीएस मध्ये. ठीक आहे, सो तुमचं बँक अकाउंट रेडी ठेवायचंय. तुमचं कुठलंही बँक अकाउंट असू द्या, तुमचं आयसीआयसीआय असो, एचडीएफसी असो, किंवा एसबीआय असो, बँक ऑफ बरोदा असो, नॅशनल बँक असेल तरी चालेल, महाराष्ट्र बँक असेल तरी चालेल, कुठलंही असू द्या, त्याचं पासबुक झेरॉक्स, त्याचं एक कॉपी आणि बाकीच्या गोष्टी सोबत ठेवायच्या. तसेच तुमचा ऍक्टिव्ह मोबाईल नंबर ठेवायचा आहे. ऍक्टिव्ह मोबाईल म्हणजे काय, चालू, जो की सगळीकडे लिंकेज आहे. पॅन कार्ड, आधार कार्ड, तुमचा ईमेल आयडी ह्या गोष्टीला लिंकेज आहे. आणि काही अपडेट्स यायचे असतील तर ते काही SMS थ्रू येतात किंवा मेल थ्रू येतात, म्हणून मोबाईल नंबर आणि मेल आयडी तुमचा ऍक्टिव्ह असणे गरजेचं आहे. सो
नेक्स्ट पॉइंट आहे जॉईनिंगची तारीख चुकू नका. आता समजा तुम्हाला जॉईनिंग दिली 15/7/2026, ठीक आहे, तोपर्यंत तर निकालच लागणार नाही सर्व गोष्टींचा, परंतु हे फक्त तुम्हाला एक एक्झाम्पल डेट सांगितली. ह्या तारखेला जॉईनिंग आहे आणि तुम्ही जाताय 17/7/2026, म्हणजे तारखेच्या तफावत 2 दिवसाचा फरक आहे की नाही. जॉईनिंग तुम्हाला ऑफर लेटरवर 15/7 दिलेलं आहे, हे एक्झाम्पल आहे, फक्त डेट वेगळी असू शकते, ठीक आहे. आणि 17/7 तुम्ही फिजिकली त्या ठिकाणी जाताय, मग त्या ठिकाणी काय होईल, तुमचं सिलेक्शन रद्द होईल का, मे बी होऊ शकतं, किंवा तुमच्यावर इन्क्वायरी सुद्धा बसू शकते की असं कशामुळे. परत मग 12 भानगडे आले, 12 लपटे आले. त्याच्यापेक्षा सर्वप्रथम जी वेळ दिली आहे, जी टाइम दिला आहे, जो डेट दिला आहे, त्याच्यावरच उपस्थित राहायचंय आणि तुमचं जॉईनिंग डेट मिस करायची ना अजिबात. पोस्टिंगचे ठिकाण आधीच जाणून घ्या. नेक्स्ट पॉइंट आहे म्हणजे काय, तुम्हाला समजा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तुमचं पोस्टिंग दिलेलं आहे, सिलेक्शन झालं, आता जॉईन करायचंय चंद्रपूर. काही जणांना अहिल्यानगर दिलेलं आहे, ठीक आहे, एक्झाम्पल जस्ट. काही जणांना छत्रपती संभाजीनगर आहे, काही जणांना मुंबईमध्ये ठाणे वगैरे वॉट एव्हर जे काय असेल ते, ठीक आहे, असं वेगवेगळ्या प्रेफरन्स. आता या ठिकाणी तर आपण कधी कधी गेलेलो पण नसतो, किंवा काही विद्यार्थ्यांना आधीच एरिया माहित असतो, बरेच विद्यार्थी असं जाणं येणं होत नाही आपलं किंवा गेलेलो नसतो. सो जॉईनिंग पूर्वी काय करायचंय, एक फिजिट करता आली तर बेस्ट राहील, ठीक आहे, अननेसेसरी नाही करायचे. तसं तर तुम्ही सगळेजण एज्युकेटेड असल्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही, तरी सुद्धा काही मनामध्ये डाऊट असेल तर जॉईनिंग पूर्वी जस्ट एकदा व्हिजिट करायचं प्लेस, तिथे जॉईनिंग आहे, या पद्धतीने आपल्याला त्याच्या अगोदरच जायचं आहे, ठीक आहे. सो नेक्स्ट पॉइंट आहे मित्रांनो, सर्व कागदपत्रे स्कॅन कॉपी रेडी ठेवा. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस जर तुम्ही गेले पण एखादं मिस झालं, स्कॅन कॉपी असेल कमीत कमी तुम्हाला त्याची प्रिंट काढून तरी दाखवता येईल, ठीक आहे, म्हणजे त्या ठिकाणी तुमचं होल्ड तरी होणार नाही, ठीक आहे. थोडा ओरिजिनल घेऊन येण्यास मे बी तुम्हाला वेळ सुद्धा देऊ शकत, तेथील अधिकाऱ्यावर डिपेंड आहे, परंतु टाइमावरती तुमची धावपळ व्हायला नको म्हणून सर्व स्कॅन कॉपी PDF स्वरूपात ठेवायची आहे, ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, 5व्या मेरिट लिस्ट मध्ये कोणाला चान्स मिळेल. आता हा जो मेरिट लिस्ट लागेल याच्यामध्ये कट ऑफ बराचसा ड्रॉप होईल मित्रांनो, ठीक आहे, कारण की त्यांना ह्या 5व्या किंवा हार्डली 6व्या मेरिट लिस्ट मध्ये सगळं GDS जी भरती ती क्लोज करायची असं टार्गेट आहे त्यांचं. मग जे बॉर्डर लाईन वरती होते 4थ्या मेरिट लिस्टला, त्यांचं सिलेक्शन या ठिकाणी मला वाटतं 100% व्हायला पाहिजे. सो कोणी जर असं बॉर्डर लाईन वरून अर्धा 1% मिस झाले असेल तर त्यांनी मला येस कमेंट करा फक्त, ठीक आहे. दुसरं, कारण की तुमचं सिलेक्शन अगदी जवळच आहे, ताट वाढून ठेवलेलं आहे, फक्त जेवण करायचं बाकी आहे असं म्हटलं तरी चालेल, ठीक आहे. पहिला झाला सिलेक्शन चान्स या विद्यार्थ्यांचं जे बॉर्डर लाईन वरती आहे. दुसरं सिलेक्शन चान्स लक्षात घ्या, तुमचं जर अर्बन आणि रूरल हे दोन म्हणजे ग्रामीण शहरी भागात, जर ग्रामीण भागात असेल आणि त्या ठिकाणच्या व्हॅकन्सी अजून भरल्या गेल्या नसतील तर तुम्हाला त्या ठिकाणी कट ऑफ ड्रॉप होऊन अगदी 1-2-3% जर ड्रॉप झाला आणि तुमचे टक्के त्या रेंजमध्ये असतील तर तुम्हाला या ठिकाणी नक्कीच चान्स आहे, ठीक आहे. आणि तिसरा पॉईंट म्हणजे ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सर्वपणे क्लिअर होईल, म्हणजे डॉक्युमेंट सगळे रेडी असतील, फक्त मेरिट लिस्ट मध्ये नाव येऊन चालणार नाही, सगळ्या गोष्टी तुम्हाला रेडी टू इट ठेवा लागतील. हे 2-3 पॉईंट जर तुम्ही आत्ताच कव्हर केले तर तुम्हाला 5व्या आणि 6व्या मेरिट लिस्ट मध्ये नाव येण्यापासून कोणीच रोखू शकत नाही, फक्त त्या ठिकाणच्या जागा शिल्लक असणे गरजेचे आहे. दुसरं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मधून तुम्ही आउट होता कामा नये. हे 2 पॉईंटची जर काळजी घेतली तर 100% तुमचं सिलेक्शन GDS तुम्हाला या ठिकाणी प्लेस करेल मित्रांनो. सो तुमचे आणखी काही डाऊट किंवा प्रश्न असतील तर मला कमेंट मध्ये नक्की विचारा. अशाच अपडेटसाठी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला हवं असं मला वाटतं. इथेच थांबतो मित्रांनो, भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद आणि राम राम.